काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोगाची मागणी करत राजकीय वातावरण तापवले आहे। पटोले म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत असतील तर राज्यसभा अनुच्छेद 243 अंतर्गत निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग आणला पाहिजे। त्यांनी आरोप केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला असून मतदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम निवडणूक आयोग करत आहे, अशी कठोर टीका पटोलेंनी केली आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली। मतदानादरम्यान खुलेआम पैसे वाटप, पकडलेल्या रकमा आणि निर्माण झालेला अविश्वास ही महाराष्ट्रात प्रथमच दिसलेली परिस्थिती असल्याचे पटोले म्हणाले। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला जबाबदार ठरवत सांगितले की घाईघाईत निवडणुका घोषित केल्याने आरक्षण 50% पेक्षा वर गेले आणि राज्यभर गोंधळ निर्माण झाला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतोय, मला स्वतःला आश्चर्य झालेलं आहे। मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे आर्टिकल 243 प्रमाणे मुख्य निवडणूक आयोगावर आपल्याला महाभियोग आणता येतं। आम्ही तुमच्या बरोबर आहे। या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय। अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल तर याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या मागे तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकतं। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर महाभियोग आणून त्यांना त्याची उचलबांगणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल। स्पेशल अधिवेशन बोलवावं, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी, मग केंद्रीय असेल की राज्य असेल, हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात, लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून जनतेमध्ये त्याची चीड निर्माण झालेली आहे। आणि म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवतोय आणि त्यांनी पण चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी महाभियोग आणावं। बिलकुल मला डाऊट आहे की राज्यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगार असेल आणि महागाईमुळे सर्वसामान्य लोक जे परेशान आहेत, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, या सरकारला हारण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि मुद्दामून निवडणूक आयोग ज्यांचा बावला आहे केंद्रीय सरकारचं, त्यांच्या माध्यमातून हे काय केलं आहे का असंही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांना या सगळ्या आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही महाभियोग आणायसाठी सपोर्ट करायला आमची तयारी आहे। आणि तुम्हाला सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं बूथवर पैसे वाटून प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन डोळे उघडे करून पाहत होते, या पद्धतीची भयानक परिस्थिती, भयावह परिस्थिती, प्रशासनच घाबरत होतं, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे। सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत। आपण पाहिलं की निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत, भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कारवाई झालेली आहे आणि बूथवर मतदानाच्या वेळेस सुद्धा पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे, या पद्धतीचा खुलेआम मतदान विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, या महाराष्ट्राची माती करण्याचं आणि महाराष्ट्राला नामशेष करण्याचं काम महायुती करते आहे। अशा पद्धतीचं चित्र आजच्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहायला मिळालं।